अंतर नाही समजत ना. जिथं जिथं कापूस उपटेला आहे तिथं बघा, हा तिथं त्या झाडाखाली. आता हे जे अंतर आहे बघा, हे 5 फूट आहे. जसं तुम्हाला अंतर नाही समजलं ना, आता काय करा, तुम्ही तिथं उभे राहा. ते जिथं कापूस उभा आहे काढला तिथं सरळ लाईन मध्ये, हा इकडे अलीकडे थोडं. आता हे अंतर किती आहे? 7 फूट 7 आहे. फूट आहे. परत तुमच्या साईडनं पलीकडे एक जण उभे राहा, तुम्ही उभे राहा. तुम्ही या इकडे. म्हणजे तुम्हाला अंतर लक्षात नाही आलं ना. आता तुमचं गाव कोणतं? माझं आष्टी गाव आहे. आष्टी मध्ये परतवाडी तांडा, तालुका परतूर, जिल्हा जालना. जिल्हा जालना. तुम्ही या पद्धतीने केलं का? नाही, पारंपरिक पद्धतीनेच केलेलं होतं आम्ही. आणि बाकी नियोजन आपल्या पद्धतीने केलं होतं. तुम्ही एवढ्या दूर कशी काय, म्हणजे आम्हाला मोबाईल ऍप द्वारे माहिती भेटली होती. तुम्ही यावर्षी अंतर नाही घेतलं या पद्धतीने? नाही घेतलं. आणि पारंपरिक मध्ये नियोजन काय केलं? फवारणी आणि खत का? फवारणी आणि खत. मग किती कापूस झाला तुम्हाला? आम्हाला गेल्या वर्षी 25 झालता, 6 एकर मध्ये. या वर्षी फक्त फवारणी घेतली आपल्या ऍप द्वारे, तर आपल्याला 60 क्विंटल कापूस झाला. आपण फक्त फवारणीची माहिती घेतली. जर तुम्हाला 25 मागच्या वर्षी झालं, या वर्षी 60 झाला. 60 झाला. किती क्विंटल वाढला? आमचं जवळजवळ 30-35 क्विंटल 30 क्विंटल वाढला. तुमच्या घरचे लावू देतील का आता एवढा? लावू देणार आहेत. लावू देईल ना. तर आता बघा, ही जमीन तुमची कशी आहे? जमीन हीच आहे, सेम आहे ना? सेम. पाण्याची व्यवस्था आहे. तर 5-7 करा. इथून जे अंतर आहे 7 घ्यायचं, परत 5 घ्यायचं, इकडून पण 5 घ्यायचं. आलं लक्षात? म्हणजे डाव्या उजव्या बाजूला तुमच्या 7-7 फुटाचा गॅप राहील. जसं हा फट्टा 5चा आहे ना, हे 2 तास 5चे. डाव्या आणि उजव्या बाजूला 7-7 फुटाचा अंतर. आता बघा ना, हे जे होणार या वर्षी. त्याच्यासाठी सगळी वराठी काढा त्याच्यातली. आमच्या का, आमच्या 7 बॅगा बसल्या तूट सहित. आता याला 3 मुख्य फळफांदी आहेत. याला बरेच लोक गळफांदी मध्ये येतात. याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. हे मुख्य फळफांदी, हे उपफळफांदी याला आपण म्हणतो. याला इंग्लिश मध्ये जर म्हणायचं असलं मोनोपोडिया आणि सिम्पोडिया. तर हे कमीत कमी 3 ते 4 यायला पाहिजे. आणि याच्यामध्ये बघा, आता ते घ्या आणखी झाडे. हे घेऊ का? तुमचे आता बघा, हे जे अंतर आहे, आता बघा बरेच शेतकरी काय म्हणते, लावताना खत देतात की नाही. जरा हातात हे, म्हणजे याची साईज केवढी आहे? खूप मोठी आहे की नाही. तर याच्यामध्ये बघा, हे जे आता इथपर्यंत जमिनीमध्येच आहे ना. तर येथून इकडे तुमच्या 4 बोट समजा, हे पहिली फळफांदी आली. तुमच्या शेतात कुठे येते पहिली फळफांदी? डायरेक्ट बोलते ना. तुम्ही लावताना खत देता ना? लावताना खत नाही द्यायचं. आता हे जमीन जर हलकी आहे समजा, कापसावर कापूस असेल तर 25 ते 28 दिवसाला पहिले खत द्यायचं. मिरचीवर, हळदीवर जर कापूस लावला तुम्ही, तर 35-40 दिवस कोणतंच खत नाही द्यायचं. आणि गव्हा आपल्या याच्यावर, म्हणजे जसं की चना आहे समजा, किंवा इतर बिवड आहे समजा, तर त्याच्यावर 28 दिवसाला पहिले खत द्यायचं. बिवडवर हे तुम्ही खत दिलं समजा, इथपर्यंत जमीन आहे, खत जास्त असलं की डायरेक्ट अंतर काय होते, इथपर्यंत येते, डायरेक्ट वाढून जाते. आपण काय म्हणतो, आमच्या एक पारंपरिक